नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात, घर बसल्या बघता येऊ शकतात. तर नक्कीच मंडळी 11 एकरची जागा आहे. पूर्ण जागा वाडी वस्तीमध्ये आहे आणि कच्चा अधिकृत रस्ता जो आपल्या प्लॉटपर्यंत मेन डांबरी रोडपासून एक 300 ते 400 मीटरचा रोड कच्चा आहे, आपल्या प्लॉटपर्यंत जातो, तुम्ही बघू शकता. आणि मेन डांबरी रोडपासून म्हणजे मेन स्टेट हायवेपासून फक्त आतमध्ये 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. वाडी वस्तीमध्ये जागा आहे. पूर्ण प्लॉट हा स्लाइडली सरकता आणि भात शेतीचा प्लॉट आहे. पूर्ण हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या जागेचे अपडेट या ठिकाणी नक्कीच घेता येऊ शकतात. 11 एकरची जागा, 7-12 सेपरेट, 7-12 नकाशा सेपरेट असलेली ही शेत जमीन आहे. या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. प्लॉटमध्ये पाणी अवेलेबल आहे. प्लॉटच्या बाजूला लाईट कनेक्शन आहे. तसेच वाडी वस्ती आहे. अशी ही शेत जमीन टोटली मातीचा प्लॉट आहे, कातळ प्लॉट नाही आहे. प्लॉटमध्ये 400 काजूची झाडं लावलेले आहेत आणि नदीच्या शेजारी म्हणजे आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून 50 मीटरच्या अंतरावर मोठी वाहती नदी जी बारमाही वाहते अशी ही नदी या आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे. तर त्या नदीच्या शेजारी असल्यामुळे या ठिकाणी या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आपल्या शेती करण्यासाठी किंवा प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल, आंबा काजू लागवड करायची असेल तर त्यासाठी उपयोगी, किंवा भाजीपाला असेल, किंवा कुक्कुटपालन असेल, किंवा शेळीपालन असेल, किंवा गाय म्हैस पालन करायचं असेल, शेतीविषयक कोणताही पूरक व्यवसाय या ठिकाणी करू शकता. अशी ही शेत जमीन आहे. वाडी वस्तीमध्ये आहे. या ठिकाणी कामासाठी माणसं या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तर अशी शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. अशी ही शेत जमीन डांबरी रोड आपल्या म्हणजे जो कच्चा रोड आहे, अधिकृत जिल्हा परिषदेचा अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटच्या मधून गेलेला आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला शेत जमीन आहे. खालच्या साईडला म्हणजे उजव्या हाताला भात शेती आहे, कमीत कमी 2 एकरची भात शेती आहे आणि वरकस भाग आहे. आणि वरच्या साईडला असा स्लाइटली चढ असा भाग आहे, म्हणजे नॉर्मली चढ म्हणजे जो तुम्ही वॉकेबल करू शकता. आणि JCPने या ठिकाणी तुम्ही स्टेप बनवलात तर ती जागा नक्कीच चांगली वापर या ठिकाणी करू शकता. प्लॉटमध्ये आता जंगल आहे. जंगल पूर्ण कटिंग या ठिकाणी केल्यानंतर हा प्लॉट पूर्ण साफसफाई केल्यास पूर्ण छान आणि सुंदर दिसू शकतो. प्लॉटमध्ये लागती काजूची झाडं म्हणजे नवीन झाडं लावलेली आहेत. 4 ते 5 वर्ष वयोगटातील झाडं आहेत, म्हणजे नवीन एजमध्ये आहेत. अशी ही टोटली 400 काजूची झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारची भात शेती प्लस काजूची झाडं आणि वर्कस जमीन या ठिकाणी आणि मातीचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये कुठेही जास्त दगड नाही आहे. प्लॉटमध्ये नैसर्गिक पाण्याचा एक ओढा आहे. तसेच पाण्यासाठी त्या ठिकाणी एक छोटासा डबकं खोदलेला आहे. त्या डबक्यामध्ये पाणी आहे. आत्ता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आपल्याला बघायला मिळतं. तसेच ओढ्याला सुद्धा पाणी थोडंसं नॉर्मली वाहताना त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जागेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. म्हणजे पाणी असेल तर तुम्ही चांगली शेती कुठेही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे पाणी असतं आणि पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर जर मंडळी तुम्ही पाणी असलेली म्हणजे प्लॉटमध्ये भरपूर पाणी असलेली शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. कारण शेतजमिनीला जे पाणी अवेलेबल आहे मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी अशी ही शेतजमीन तुम्ही पुणे आणि मुंबईपासून येता तर तुम्हाला 5 ते 6 तास आपल्या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात. तसेच ही जागा मुंबई गोवा हायवेपासून मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ जे आहे ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच रेल्वे स्टेशन 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अशी ही शेतजमीन टोटली 11 एकरचा प्लॉट आणि सातबाऱ्यामध्ये फक्त मोजून 4 नावं आहेत आणि लगेच तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अशी ही शेतजमीन आहे. तर मंडळी अशी शेतजमीन इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही बघत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही विचारात घेऊ शकता. शेतजमीन
घेताना जे पॉईंट असतात महत्त्वाचे म्हणजे तर ते आहेत प्लॉटपर्यंत रस्ता, तसेच लाईट कनेक्शन आणि पाणी. ह्या मूलभूत 3 गरजा ज्या आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत, तर नक्कीच मंडळी अशी शेत जमीन या ठिकाणी आपल्याला घेणे लाभदायक असतं. म्हणजे ही शेत जमीन तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकता. तर अशी ही शेत जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच मंडळी प्लॉटच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता, ॲग्रो टुरिझम करू शकता, अशी ही शेत जमीन आहे. तर तसेच मंडळी ही जागा शेतीची असल्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे, शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे. ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आणि ते लोक शेतजमीन घेण्याच्या विचारात असतील तर ते सुद्धा ही शेतजमीन विकत घेऊ शकतात. त्याचं कारण आहे या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही 20 दिवसामध्ये बनवून देत असतो. तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी या ठिकाणी जास्त तुमचा वेळ न घेता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करू शकता. स्क्रीनवर 2 नंबर दिलेले आहेत, ते या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. या ठिकाणी या जागेची किंमत आणि एकरीचा जो रेट आहे, म्हणजे 40 गुंठ्याचा जो रेट आहे या ठिकाणी तो 7 लाख रुपये सांगत आहेत मालक. पण या ठिकाणी नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला कमी करून दिलं जाणार आहे. म्हणजे शेत जमिनीची किंमत जी आहे, जरी 7 लाख रुपये या ठिकाणी कोटेट केली आपण, पण ती तुम्हाला या ठिकाणी कमी केली जाणार आहे आणि मोठं डिस्काउंट या ठिकाणी मी करून देणार आहे. तर नक्कीच किमतीसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कंपॅरिझन करू शकता, तडजोड करू शकता आणि ही शेत जमीन तुम्ही कमी रेटमध्ये या ठिकाणी कमी बजेटमध्ये, लो बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. तर नक्कीच मंडळी किंमत ही जरी जास्त वाटत असेल 7 लाख रुपये एकर, पण ती आपल्याला या ठिकाणी कमी करून दिली जाणार आहे. तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका, जागेला भेट द्या आणि या जागेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर थँक्यू मंडळी. पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तसेच मंडळी माझे हे शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलमार्फत बघा आणि आपल्याला एक तुमच्या आवडीची शेतजमीन या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.